स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी इट्स ओके यार मेघना, तू आता इश्यू करू नकोस या गोष्टीचा. इश्यू करू नको म्हणजे काय आदित्य? आणि इश्यू करणं हा माझा स्वभाव आहे का? बट आय एम डीपली हर्ट. मी येणार हे माहित असून सुद्धा मला न कळवता दोघे निघून गेले. आई सुद्धा. म्हणजे एका अर्थानं त्यांनी टाळलंच ना मला. आणि तुला नाही कळणार, सासरहून माहेरी गेलेल्या मुलीला आपल्या आई बाबांनी आपल्याला असं टाकलंय हे कळल्यावर काय वाटतं ते. तू इतकी टोकाला का जातेस? टोकाला मी नाही, ते गेलेत. इतकीच जर नकोशी होते मी त्यांना तर मग का सतत म्हणत होते ये राहायला म्हणून. मी म्हणजे ना त्यांच्यासाठी ओझं झालीये ते अदूचं कळल्यापासूनच. म्हणून असं घाईघाईने लग्न लावून दिलं आणि आता हे झालं. आता जर ऐकशील माझं शांतपणे. तू त्यांच्या बाजूने विचार करून बघ ना. हे बघ मेघना, तुझ्या बाबांचं वागणं, त्यांचं हे महाराज वगैरे प्रकरण, तुझ्यावर त्यांचं दडपण आणणं, यातलं मला काही पटत नाही. 100% खरंय. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं तुझ्यावर प्रेम नाहीये, माया नाहीये. तुझ्या सुखासाठी खरंच त्यांचा खूप आटापिटा चाललेला असतो. आता त्यांच्या सुखाच्या कल्पना आणि तुझ्या सुखाच्या कल्पना अजिबात जुळत नाही. त्याला आपण काय करणार? पण तरीही मला ऍटलिस्ट कळवायला काय झालं होतं त्यांना? काय झालं असेल मी सांगतो तुला. हे बघ, तुझ्या सुखाचा एखादा मार्ग किंवा तुझ्यावर येऊ घातलेलं एखादं नवं संकट त्यांना दिसलं असेल आणि त्याचं निवारण करण्यासाठी त्यांनी आश्रमाकडे धाव घेतली असेल. एखादी समस्या सोडवण्याची त्यांची हीच पद्धत आहे. दॅट्स इट. पण आता ते गिलबिले महाराजांचं पितळ उघडं पडल्यावरही बाबांची दृष्टी बदलू नये. इतकं सोपं असतं का दृष्टी बदलणं? तू बोलू नकोस, मी बोलतो. अहो पण मी बरोबर बोलतो, काळजी करू नकोस. नाही यार, ठणकावून सांगा पण तिला. जीभ उचलण्यापूर्वी म्हणून 100 वेळा विचार कर आपण काय बोलतोय. बोला, काय झालं? आता काय केलंय मी? चादरी वाळत घातल्या ना, बडबड केली तरी सुद्धा. अगं पण अर्चू, तीच बडबड कधी कधी कोणाच्या जिव्हारी लागू शकते जर विचार न करता केली तर, नाही का? का असं काय कोणाला मी बोलले? या लक्षातच नाहीये. कसं होणार अशानी? हे बघ अर्चू, आपल्या घरामध्ये आपण हे माझं काम, हे तुझं काम असं कधी करतो का?
म्हणजे सोयीसाठी आपण ज्याची त्याची कामं नेमून दिलेली असली तरी आपण एकमेकांची कामं करायला एकदम तत्पर असतोच की नाही? करतोच ना आपण एकमेकांची कामं. आणि म्हणूनच मुलींच्या बरोबरीने मुलांना सुद्धा आपण स्वयंपाक, घरातली कामं सगळं शिकवलं, बरोबर? नाना हो, मी चादरी वाळत घातल्या ना, बडबड केली तरी सुद्धा. आता त्यात काय एवढं? हो, पण तक्रारी केलीसच ना तू की मेघनाची परीक्षा चालू आहे या नावाखाली मला काम सांगता म्हणून. तुझा तो कुठला कोर्स चालू होता तेव्हा तुझी सगळी कामं माई, विजया, मेघना करत होत्या ना ग. मयुरीचं प्रोजेक्ट मेघनानेच पूर्ण करून दिलं होतं ना? नाना मी कुठे नाही म्हणते. नाही, तू नाही म्हणत नाहीस ते माहिती मला, पण आपल्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे समोरचा दुखावला जात नाही ना, याचं भान ठेवायला नको का? साधं माईने मेघनाला शिरा भरवला तर केवढं डोकं फिरवून घेतलं होतंस तू. नाना पण ते बरोबर होतं. या घरात पूर्वीपासून मी लाडकी होते आणि असणार आहे, त्यात नो कॉम्प्रोमाइज. अगं पण म्हणून हा म्हणजे या सगळ्या गोंधळात मी कोणाला काही वाईट बोलले असेल तर सॉरी. अर्जू, अगं तू सरळ सरळ तिच्या तोंडावरच बोललीस की सतत तुझं तोंड वाकडं का असतं म्हणून. माई म्हणून नसतं का? तसंच वाकडं तोंड घेऊन फिरत असते ना घरभरती, म्हणून तर बोलले. हे बघ, माणसानं स्पष्ट बोलावं, पण आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, त्याचा टोन काय आहे याचं थोडं भान ठेवावं. अगं समोरच्या माणसाला टोचतं, ते अपमानास्पद होतं. आज तू अपमान केलास की उद्या ती करेल, त्यातून गैरसमज, आणि मग एकमेकांना धडा शिकवण्याची मोहीम सुरू होईल. आणि हे सगळं सुरू झालं ना की मग गृहकलहाचा बिगुल वाजलाच म्हणून समज. तुला माहिती आहे ना? माहिती आहेच. माझ्या संजीवनीने आज तागायत या घरामध्ये कडू आवाज येऊ दिलेला नाहीये. तिच्या जिभेवर साखर असते नेहमी, आणि ती तुमची शुगर फ्री खोटी खोटी साखर नाही, खरी खोरी प्रेमाची साखर. ती ओरडते ना, समजावते, न्याय करते, पण सगळं गोड शब्दात. अर्जू, खूप महत्वाची गोष्ट आहे. खर तर तू प्रयत्नपूर्वक ती अंगी बाणवायला हवीस. अगं अख्खं आयुष्य जायचंय तुझं अजून. अर्जू, अगं घरातल्या स्त्रीच्या हातातच सुखासमाधानाची किल्ली असते. आपलं घर म्हणजे गोल घुमट असतं बाळा. त्याच्या मध्यभागी उभं राहून जो नाद करशील ना, तोच आपल्याला 10 दिशातून ऐकायला येतो. घरातल्या स्त्रीला दृढ न्यायप्रिय असावं लागतं, पण त्याचबरोबर अत्यंत प्रेमळही असावं लागतं बाळा. आपल्याला जर समोरच्याकडून प्रेम हवं असेल ना, तर ते आधी आपल्याला त्याला द्यावं लागतं बाळा. मग नवरा, मुलगा, सुना, जावई, स्नेही, नातेवाईक सगळे आपल्याला अगदी भरभरून प्रेम देतात, पुन्हा पुन्हा. अगं यालाच कुटुंब म्हणतात. अर्जू, ए वेडाबाई, आता रडू नकोस बघू. माई अगं, हे असं रडवणारं ज्ञानामृत नका ना देत जाऊ मला. मला हसायला आवडतं ना. हो रे माझ्या कोकरा, हो. नाही रडवणार आता.
जाऊ. नाना नाना मी प्रयत्न करेन. गुड, शाबास. संजीवनी, आपल्या नात्यामध्ये आपल्याला जे गवसलं ते जगातल्या सगळ्यांना गवसावं असं मनापासून वाटतं ग. पण शेवटी ज्ञानामृताचं एक असं आहे की इच्छा देणाऱ्याची नाही, घेणाऱ्याची असावी लागते ना. मेघना मामी, तुला बरं नाहीये का? अरे नाही बाळांनो, मी ठीक आहे, बोला ना. हे घे पेढे, आम्हा तिघांचे रिझल्टचे. तिघांना पण एक ग्रेड मिळाली. अरे वा, व्हेरी गुड. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. हा, म्हणजे आता गिफ्ट्स आणि पार्टी ड्यू झाली है ना. ए चला चला पळा इथून आता. झाला ना पेढा देऊ. चला चला पळा. बसू. अहो बसा ना ताई प्लीज. तू रागवलीयस? हो, खूप रागावले आणि हर्ट पण झाले. पण अगं ते ना सहजच झालं. सहज सहज झालं ताई. मला सांगा, मी जर तुमच्याकडे राहायला येणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, तरीही तुम्ही मला न कळवता दाराला कुलूप लावून निघून गेलात, तर कसं वाटेल मला? एक मिनिट. नाही म्हणजे तू माझ्या घरी राहायला काय येशील? आय मीन आपण तर ऑलमोस्ट सगळे एकत्रच राहतो ना. तसं नाही होत आई. जाऊ दे, सोडून द्या. तेच मी तुला सांगायला आले. सोडून दे ना सगळं. जाऊ दे अगं, मी सहज बोलले. तुमचा कुठे काय प्रश्न आहे तो ताई? तुम्ही कुठे काय बोललात मला? म्हणजे मी मगाशी एवढं सगळं तुला बोलले, तुला काहीच कळलं नाही? नाही. तुम्ही मला कुठे काय बोललात? ह्या आणि तिथे नाना आणि माईंनी माझी फुल शाळा घेतली की मी तुला खूप घालून पडून बोलले म्हणून. अरे देवा. पण तू हर्ट नाही ना झालीस? नाही होत आई, अजिबात नाही. तेच तर. म्हणजे कसं आहे ना मेघना, म्हणजे माझ्या जे मनात असतं ना ते माझ्या तोंडावर असतं. म्हणजे आत बाहेर असं मला जमत नाही. जे इथे आहे ना ते माझ्या चेहऱ्यावर लगेच दिसतं. मला पण शिकायचं आहे आता. बिनधास्तपणे मनातलं सगळं बोलून टाकायला. मी आपली कुढत राहते मनात वेड्यासारखी. सो बिनधास्त राहायचं, अजिबात कुढत बसायचं नाही आणि सतत असं हसत राहायचं. मी कशी सतत हसत असते की नाही? काय झालं ताई? अगं ऍक्च्युली मी तुला सॉरी म्हणायला आले होते, पण आता मी तुला आणखी काहीतरी सांगणार आहे. त्यामुळे कदाचित तू रागवू शकशील. हा, नाही रागवणार. सांगा ना. नक्की?
मेघना, तू ना मनापासून हसलीस ना, ती खूप गोड दिसते. त्यामुळे सतत अशीच हसतमुख राहा आणि प्रसन्न राहा. काय जे बात. बर, आता तू रागवलीच नाहीयेस म्हटल्यावर सॉरी कॅन्सल. काय मी जाते. ए पण मी इथे आले होते, कोणाला सांगू नकोस हा. नाही. नक्की? पक्का. डन. ओके चल बाय. बाय. अरे बापरे, तू ऐकलंस का? हा? कोणाला सांगणार नाहीस ना? आदित्य, जर यावरून कोणी मला बोललं ना, तर ना तुला खलबत्त्यात घालून कुठून काढीन मी. अच्छा. आहे लक्ष. लक्ष आहे. कळलं ना? कळलं ना? पण खरं बोलली ती. काय? हेच, हसल्यावर खूप गोड दिसतेस तू. कसला विचार करतेस? प्लान करते. प्लान कसला? अरे आता परीक्षा संपली ना माझी, मग काहीतरी करायला नको? ओ, काय करणार आहेस मग? आणि कधी? कधी म्हणजे लगेच उद्या. उद्याच? माझ्या परीक्षेमुळे बिचाऱ्या मुलांची पजामा पार्टी कॅन्सल झाली ना, मग आता माझी परीक्षा संपल्याबरोबर काहीतरी करायला नको? अरे वा, ग्रेट. खुश होतील बघ सगळे. हे पण तू कोणाला सांगू नकोस हा. सगळं मी एकटीच करणार आहे. म्हणजे अर्थात सकाळी कळेलच सगळ्यांना, पण सगळे उठायच्या आधी सुरुवात करणार आहे. मी पण मदत. ए नको नको, ऑफिस बुडवू नकोस तू. आधीच पुष्कळ सुट्ट्या झाल्या तुझ्या आदित्य. अरे हो, करेक्ट आहे. ऑफिस नाही बुडवायला पाहिजे नाही का? अरे यार पण सॉरी, एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय रे? उद्या वार कुठला आहे? ओ, रविवार. मग सांग आता, काय काय करणार आहे? मी तू सांग ना, काय काय आवडतं सगळ्यांना? अरे बापरे. नाही म्हणजे मला काय आवडतं ते मी सांगू शकतो, पण प्रत्येकाच्या खास आवडीचं असं नाही सांगणं कठीण आहे. काय रे? बरं, प्रत्येकाच्या वाढदिवसाला माई काय काय करतात ते तरी आठव. म्हणजे आमरस तर असेलच, तरी असणार आहे ना. मग बटाट्याची भाजी आणि पुरी फिक्स. डन. ओके डन, चालेल. मग चटणी करूया. आणि कैरीचं लोणचं आहेच आहे घरात ताजं. आणि मग मटार पुलाव करते छान. आणि त्याबरोबर एखादं सॅलड. बरं, हे झालं जेवणाचं. मग सकाळच्या नाश्त्यासाठी आंबोळ्या करेन. माईंनी पीठ आणलंय माहितीये मला. त्यानंतर हा, संध्याकाळसाठी ना मस्त शेव बटाटा पुरी आणि पाणीपुरी खास मुलांसाठी. बरं, पण ह्या सगळ्यासाठी लागणारं साहित्य तुला आणून द्यावं लागेल मार्केटमधून. आणशील ना तू? काय बघतोस? किती राग आला होता तुला. आई बाबा आश्रमात निघून गेले हे कळल्यावर, आणि आता किती वेगळी वाटते. किती कॉन्ट्रास्ट आहे आदित्य. इकडे आणि इकडे. इथे माझी परीक्षा होती म्हणून माईंनी मुलांना सुद्धा कन्व्हिन्स केलं.
आणि तिथे मात्र मी जाणार म्हणून. मॉन यार, आता नको मूड ऑफ करू सर. तसं नाही रे आदित्य, पण असं कालच्या सारखं काही घडलं ना की असं दाबून ठेवलेला राग उफाळून येतो. हे सगळेजण किती प्रेम करतात एकमेकांवर, किती जपतात एकमेकांना, आणि तिथे मात्र मी आणि आई सतत मन मारून जगतो. एकच आयुष्य मिळतं रे आदित्य सगळ्यांना. आपल्याला हवं ते मिळवायला, आपल्या मनासारखं जगायला.